दहिवली प्रीमियर लीग 2024 वर्ष 4 आपण पाहतोय आजच्या दिवसातील अंतिम दिवसातील ही लीग स्टेजची दुसरी मॅच आपल्या सर्वांच्या भेटीस आली आहे. एकीकडे तुम्ही पाहताय 40-40 वॉरियर्स तर दुसरीकडे एच आर वॉरियर्स टीम टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. दोन्ही टीमचा 12वा प्रतिनिधी दोन्ही टीम आपला 12वा प्रतिनिधी एच आर वॉरियर्स टीमचा 12वा प्रतिनिधी आहे. 40-40 वॉरियर्स आपला 12वा प्रतिनिधी पाठवा लगेच. पहिला चेंडू वेगवान चेंडू गोलंदाज देखील पडलेत परंतु चेंडू अप्रतिम फेकला गेला. तेजस गोलंदाज आहे. तेजस देखील एक चांगला खेळाडू आहे. खऱ्या अर्थानं ओमकार 11 या टीम कडनं सातत्यपूर्वक या खेळाडूचा देखील खेळ आपण पाहत आलोय. एक अष्टपैलू असा खेळाडू आहे आणि पहिला चेंडू त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय निर्धाव फेकला गेला. हे बॅटल देखील फार चांगलं असणार आहे. एकीकडे आपण पाहतोय 40-40 वॉरियर्स टीम आहे तर दुसरीकडे आपण पाहतोय हा फटका चांगला आहे. गॅप सिलेक्शन चांगलं आहे. दोन क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. शेबकच्या क्षणी मात्र चेंडूची अडवणी केली जाते. तोपर्यंत आपण पाहतोय 2 धावा इथून कंप्लीट करण्यात आल्यात. धाव फलक्यावरती 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील. संघासह आपलं वैयक्तिक खातं देखील इथून ओपन केलंय. 2 धावा. नीरज स्ट्रायकिंग एंड वरती, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती साहिल. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय P1चं पहिलं षटक घेऊन आलाय तेजस. आणखीन एक चांगला चेंडू ऑन साइड रिजन मध्ये आपण पाहतोय. एक सिंगल धाव आली आहे. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतीये तेजसच्या माध्यमातून. आता मात्र स्ट्राईक रोटेट होताना आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय फलंदाज साहिल. तो 3 चेंडू खऱ्या अर्थानं प्रतीक्षा करत होता स्ट्राईक वरती येण्याची. तो स्ट्रायकिंग एंड वरती आला. चला 5 षटकं आपल्याला अगदी 25 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहेत. दोन्ही टीम याची नोंद घ्यायची आपण. हा चांगला चेंडू टॅप करायचा होता. चेंडूला कट करायचा होता. अगदी थर्डमॅन रिजन मधून हा चेंडू काढायचा होता परंतु खोलवर टप्प्याचा अगदी फुलर लेनचा चेंडू होता. त्याला कट केलं. डॉट बॉल आला. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये P1चं षटक हाताळतोय तेजस. ऑन साईडला प्रॉपर टायमिंग नाहीये. फटका जर सजवायचा होता. चेंडू व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये. एकच धाव मिळेल. आनंद नागतिलक आपण इथे डीजेच्या इथे यायचंय. आनंद नागतिलक. चला फिल्डिंग करणारी टीम थोडस वेळ वाचवायचं आपण. आपल्याला आज फायनल सेमीफायनल देखील खेळवायचे. याचे देखील भान असू द्या. हा फटका मिस टायमिंग. रोशन आहे चेंडू खाली.
पहिली विकेट आपण पाहतोय नीरजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली 4, 1 विकेट. चांगलं गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज तेजस्वी. आता मात्र दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज निशांत. दुसऱ्या षटकाची जबाबदारी निशांतवरती सोपवण्यात आली आहे. चांगला स्टार्ट खऱ्या अर्थानं गोलंदाजी करत असताना आपल्या संघाला मिळवून दिलाय गोलंदाज तेजसनं. जसं नाव आहे तशी मात्र कामगिरी देखील त्याची राहिली आहे पहिल्या षटकामध्ये. पहिला चेंडू आपण पाहतोय निशांतचा. डावखुऱ्या हाताचा हा गोलंदाज आपण सातत्यपूर्वक पाहतोय. डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजाला एक नॅचरल खऱ्या अर्थानं स्विंग आहे. एक देवाची देणगी आहे. ज्यावेळी चेंडू पडतो त्यावेळी अगदी वळण घेत असतो आणि तसाच चेंडू आता आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळाला. पडल्यानंतर अगदी आपण पाहतोय चेंडू आतमध्ये आलाय. पहिला चेंडू आला निर्धाव. हा फुलटॉस होता. थोडासा दूरवरचा अगदी आपण पाहतोय तो देखील निर्धाव खेळून काढला. निर्धाव चेंडून कुठंतरी आता मात्र थांबवावा लागेल. मोठ्या फटक्यांमध्ये कन्वर्ट करावं लागेल. चांगल्या धावसंख्येकडे इथून वाटचाल करावी लागेल 40-40 वॉरियर्स या टीमला. 5 षटकांची मॅच आहे. 50 ते 55 धावा धावफलकावरती असणं गरजेचं आहे. धावसंख्या आपण पाहतोय 4 वरती आपल्याला पाहायला मिळतीये. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 2 चेंडूंचा खेळ इथून संपन्न झाला. आणखीन एक चांगला चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे अमय. गिरी आता आपल्याला पाहायला मिळाली. हा देखील कमी गतीने टाकला होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अगदी दूरवरून आलेत. एकच धाव. सिंगल डबलला प्राधान्य दिलं जात आहे. धावसंख्या आता कुठेतरी धावफलक हलतं ठेवायचं आहे. एखादा असा गोलंदाज मात्र त्याच्यावरती प्रतिहल्ले चढवले जातील. तर 24 हे भव्य दिव्य हे आयोजन आपण सर्वांचीच आहे. मग त्याच्यामध्ये आपण पाहतोय आमचे बाळादादा असतील, पराग शिंदे असतील, सचिन मनवे असतील, त्यानंतर पप्प्या कोकजे असतील, ओमकार असेल, आपले केतन बामणे असतील, असे बरेचसे आमचे जाधव असतील. मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाले. बरीचशी मेहनत सर्वांची या स्पर्धेला यशस्वी बनवण्यासाठी खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळते आणि अगदी यशस्वी स्पर्धा अगदी 4थ्या पर्वामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. दहिवली प्रीमियर लीग. आमचे सन्माननीय 40+ आमचे सचिनजी मनोरे साहेब
यावेळी पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर मात्र हा डिफेन्सिव्ह फटका, बॅक टू द बॉलर, चांगलं क्षेत्ररक्षण, डॉट बॉल. 15 ही धावसंख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतीये. खऱ्या अर्थानं अगदी आपण पाहतोय गेले 3 दिवस या स्पर्धेसाठी. हा फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक अगदी दूरवरून आलेत. दोन धावा इथून कंप्लीट. क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी, अगदी वेगानं वाईडिश लोंगांचं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धाव ठोकली होती, परंतु चेंडू विसवला जातोय. गेले 3 दिवस मात्र आमच्या पंचांची भूमिका खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी फार मोलाची होती. ते आमचे पंच DK सर आणि त्यांच्या साथीला आमचे विजय सर. फार मोठी जबाबदारी खऱ्या अर्थानं पंचांची या स्पर्धेमध्ये. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सहर्ष आणि मनपूर्वक असं स्वागत करूया, त्यांना धन्यवाद देऊया. त्यानंतर 24 लाईव्ह इव्हेंटची संपूर्ण टीम या स्पर्धेला लाईव्ह कव्हरेज करते. क्लिअरिटी आणि क्वालिटी ज्यांच्या माध्यमातून सहर्ष आपण सातत्यपूर्वक पाहत आलो आहे, ते आमचे 24 लाईव्हचे संपूर्ण त्यांचे मेंबर विवेक पाटील असतील, त्यानंतर राज पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम खऱ्या अर्थाने या स्पर्धेला कव्हरेज करते. ही स्पर्धा तुम्ही अगदी घर बसल्या देखील एन्जॉय करू शकता. आणि जे प्रेक्षक खऱ्या अर्थाने या स्पर्धेला घर बसल्या देखील एन्जॉय करतात, त्या प्रेक्षकांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक असं स्वागत. हा फटका चांगला आहे. आम्हाला ज्यांची साथ या सलग 3 षटकारांसाठी पराग कोकजे, पप्प्या कोकजे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल राजसाठी. ओमकार कडून देखील 500 रुपये असतील. आणि हा फटका देखील चाललाय. साथी त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आभार व्यक्त करूया. त्यानंतर आमचे डीजे मास्टर, आमचे डीजे विठ्ठल जी झुंजाराव यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करूया. आणि आमचे साथी समालोचक गेले 2 दिवस त्यांची आम्हाला साथ लाभली, ते अजिंक्य भोड, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आभार. सर्वांची मेहनत खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी लाभली गेली. खऱ्या अर्थानं मी आभार व्यक्त करेन. आणि मी स्वतः समालोचक योगेश ढोले, मी खऱ्या अर्थानं आभार व्यक्त करेन. बाळादा धनवी, त्यानंतर विकी गुंजाल असेल, या सर्वांचेच खऱ्या अर्थानं आभार व्यक्त करेन की एवढ्या मोठ्या या टुर्नामेंटसाठी आमच्यासारख्या छोट्या समालोचकाला इथे बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. नेहमीच त्यांचं प्रेम आमच्यावरती सातत्यपूर्वक असतं आणि असंच राहू द्या, हीच अपेक्षा मी त्यांच्याकडनं करेन. तर सन्माननीय आमचे सचिनजी मनोरे साहेबांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती बाळादादा धनवे यांच्या शुभ हस्ते केलं जात आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 31 वरती. 31 धावा धाव फलकावरती. खऱ्या अर्थानं तेजसच्या विरोधामध्ये आक्रमण स्वीकारलं होतं राजनं. एकाच टीमचे हे खेळाडू एकमेकांना मात्र नक्कीच दोन्ही खेळाडूंना एकमेकांचा खेळ माहिती आहे. अशा वेळी मात्र त्याच्यावरती आक्रमण केलं. बॅक टू बॅक 2 षटकार आले आणि धावसंख्या 31 वरती आपण पाहताय. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती आहे. हा फटका देखील चांगला आहे.
या मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. खऱ्या अर्थानं पहिल्या दिवसामध्ये त्यांचा देखील आपण खेळ पाहितला होता. फार चांगला खेळ त्यांचा देखील राहिलाय. हा फटका देखील चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा. धाबा येत नव्हत्या, धाबा थांबल्या होत्या, परंतु आता तिसऱ्या आणि या चौथ्या षटकावरती आक्रमण पाहायला मिळालं. 41 धावा. साहिल आणि राज विस्फोटक आणि आक्रमक इनिंग आता मैदानामध्ये साकारतायत. त्यांना देखील माहिती आहे समोरची टीम तेवढ्याच ताकदीची आहे, त्यांच्याकडे तेवढ्याच ताकदीचे फलंदाज आहेत आणि त्यांच्या समोर जास्तीत जास्त धाब्यांचं आव्हान ठेवणं गरजेचं आहे. आणि त्याच्याचकडे आता वाटचाल करत असताना आपल्याला पाहायला मिळतीये टीम 40-40 वॉरियर्स. या टीमचा कर्णधार केतन बामणे यावेळी कट केलाय. डायरेक्ट हिट झाली आहे. 2 धावा कंप्लीट झाल्या होत्या, तिसऱ्या धावेसाठी निघालेत आणि तिसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. 3 धावा इथून कंप्लीट झाली आहे. बॅक टू बॅक 2 षटकार राजच्या बाट मधून आले. 3 षटकारांसाठी ओमकार जिनगरे यांच्याकडनं 500, पप्प्या कोकजे यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅच प्राइज असेल ते राजसाठी. तिसरा षटकार येणार का आणि या पारितोषिकेचा मानकरी ठरणार का याच्याकडे देखील लक्ष लागून राहिलंय. अमय त्याच्या टीमचा हा गोलंदाज समोर आहे. हा फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये. रोशन चेंडू खाली. एक अर्थानं मारायचा होता. त्या नादामध्ये इथे मात्र राज देखील बाद झालाय. तर केतन बामणे हे फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय आणि त्याच्यासाठी कॅश प्राइज असेल अक्षय खानविलकर यांच्याकडून 5,000 रुपयाचं कॅश प्राइज. खऱ्या अर्थानं अक्षय खानविलकर त्यांचा खेळ पाहण्यासाठी इथे आलेत आणि आता मात्र त्यांच्यावरती पारितोषिक देखील लागलं जात आहे. लगातारचे 3 षटकार, षटकारांची हॅट्रिक जर का कंप्लीट झाली तर 5,000 रुपयाचं कॅश प्राइज. केतन बामणे दैवली टीमचा डिफेन्सिव्ह फटका. अगदी सॉफ्ट आणि हा फटका खिचून काढलाय. सन्मान दिलं गेलं अमयच्या या चेंडूवरती. एक सिंगल धाव आली आहे. 45 धावा धाव फलकावरती. या षटकातील अजून पाहायला गेले तर एक चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिल्या 2 चेंडूंवरती जर 3 चेंडूंवरती पाहायला गेलो तर तब्बल 13 धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र राजला बाद केलं आणि या चेंडूवरती एक सिंगल धाव आली आहे. केतनला देखील माहिती या टीमचा कॅप्टन आहे. साहिलच्या बॅट मधून रन्स येत आहेत. अशा वेळी मला संयम या मैदानावरती दाखवणं गरजेचं आहे आणि एक सिंगल धाव घेतली. फलंदाज इथून बाद. साहिलला परतवलंय. 4 षटकांचा खेळ इथून समाप्त झाला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचले 45 वरती. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय 5व्या क्रमांकावरती सचिन. तर आमचे देवेंद्रजी चौरे साहेबांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करतील इमाम शेख. मी यांना विनंती करतो इमाम शेख यांना की देवेंद्रजी चौरे साहेबांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. खऱ्या अर्थानं मानाची आणि सन्मानाची ही स्पर्धा आपण पाहतोय दैवली प्रीमियर लीग. खऱ्या अर्थानं येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचा, येणाऱ्या प्रत्येक खेळाडूचा आणि येणाऱ्या इथे प्रत्येक पाहुण्यांचा
यशोचित मान आणि सन्मान खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये केला जातोय. म्हणून तर या स्पर्धेला अगदी मानाची आणि सन्मानाची स्पर्धा म्हणून ओळखलं जातं. हे दैवलीकरांचं प्रेम आहे प्रत्येक खेळाडूवरती आणि प्रत्येक खऱ्या अर्थानं मान्यवरांवरती आणि त्यांच्या प्रेमाखातीर खऱ्या अर्थानं प्रत्येक जण या स्पर्धेला भेट देण्यासाठी इथे निश्चित उपस्थित असतो. केतन बामणेच्या षटकारासाठी देवेंद्र चरवत मिळतोय. आणखीन एक जबरदस्त फटका परंतु त्या ठिकाणी आहे क्षेत्र टीम पहिल्या दिवसामध्ये अगदी टॉप 3 मध्ये क्वालिफाय झाली आहे. त्यांच्या टीमचे कर्णधार आपण पाहतोय बाळादादा धनवी, जुनेरा अनम 11. पहिल्या दिवसामध्ये फार चांगला खेळ त्यांच्या टीमने मात्र दाखवला गेला. पहिले खऱ्या अर्थानं पराजय झाला होता. त्यानंतर मात्र तिथून शॉर्ट पिच चेंडू होता. इथे मात्र पुल करायचं होतं. पुल इथे अनसक्सेसफुल ठरला गेला. डॉट बॉल आलाय. डॉट बॉल आलाय. 49 धावा. आता धावगती थांबली जाते. थांबवलं जातंय. कैलास या षटकातील 3 चेंडूंचा खेळ आता इथूनही बाकी आहे. एखादा मोठा फटक्याकडे आता इथून अपेक्षा असेल 40 वॉरियर्स या टीमची. प्रत्येक दिवसामध्ये किंवा खेळाडूंनी खऱ्या अर्थानं हे मैदान गाजवलंय. ही प्रीमियर लीग गाजवले खऱ्या अर्थानं रोहित सर. खऱ्या अर्थानं पहिल्या दिवसामध्ये तेजस गायकवाड एक उभारता सितारा आहे दैवली मधला, ज्यानं पहिलं मेडन षटक या स्पर्धेमधलं टाकलं. 50 धावा. अर्धशतक इथून मात्र कंप्लीट झालंय. आणि दुसऱ्या दिवसामध्ये आपण पाहतोय पियुष धनवे, ज्यानं कालचा दिवस गाजवला आणि आजचा तिसरा दिवस. युवांनी खऱ्या अर्थानं चांगली कामगिरी या संपूर्ण प्रीमियर लीग मध्ये खऱ्या अर्थानं केली गेली. विकीकडनं अपेक्षा होती परंतु विकीने नाराज केलंय. 15,000वरती खऱ्या अर्थानं त्याला बोली लागली होती परंतु त्यांनी नाराज केलं. विकी गुंजाल नाही रे. विकी गुंजाल फिक्स होता. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 52 वरती. ऑन साइडला हा फटका सजवलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. झेल ड्रॉप जिथून बाद झालाय 5 षटकांचा. एक चेंडूचा खेळ इथून बाकी आहे. 5वं षटक प्रगतीपथावरती आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 54 वरती. जाबेली जर पाहायला गेलं तर साहिल आणि त्यानंतर राज मैदानावरती बॅटिंग करत होते असं वाटलं होतं. 70+ धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल धावफलकावरती, परंतु जसा राज आणि साहिल परतले तशी धावसंख्या थांबली देखील गेली. गोलंदाजाने कमबॅक केलं.
शेवटच्या षटकामध्ये आपण कौतुक करूया गोलंदाज कैलासचं, जे स्लॉगरचं षटक हाताळण्यासाठी आलाय आणि त्या स्लॉगरच्या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी राहिली आहे. शेवटच्या चेंडूवरती देखील आपण पाहतोय फलंदाज इथे बाद झालाय रनआउटच्या स्वरूपामध्ये आणि आता मात्र 5 षटकांचा इथून खेळ समाप्त झाला. पहिलं सत्र इथून समाप्त झालंय. 54 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 55 धाव्यांचं टार्गेट आता असणार आहे. HR वॉरियर्स या टीम समोर. चं टार्गेट असेल HR वॉरियर्स या टीम समोर. चला नेक्स्ट मॅच साठी शिंदे कॉर्नर आणि HR वॉरियर्स त्यांची मॅच चालू आहे. शिंदे कॉर्नर्स टीम आपण रेडी राहायचंय. सुपरस्टार आयुष आणि 40-40 वॉरियर्स माफी असावी. सुपरस्टार आयुष आणि 40-40 वॉरियर्स दोन्ही टीम टॉस साठी या. पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज राज. स्ट्रायकिंग एंड वरती रोशन, नॉन स्ट्राइक एंड वरती अमय. तर निश्चितच आपण पाहतोय दोन्ही फलंदाजांसाठी आता खऱ्या अर्थानं पारितोषिक आलंय. षटकार हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज, तर गोलंदाजासाठी देखील विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आमचे पप्प्या कोकजे यांच्या माध्यमातून. हा फटका फसलाय. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळण्याची दाट शक्यता. कॅच इथून ड्रॉप झाली आहे. पहिली झेल इथून ड्रॉप झाली आहे. आमचे सन्माननीय जितेंद्रजी देशमुख साहेब इथे उपस्थित आहेत. मी साहेबांना विनंती करेन की आपण या मुख्य व्यासपीठावरती यायचं. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. पहिल्या चेंडूवरती विकेट खऱ्या अर्थानं मिळू शकली असती, परंतु इथे क्षेत्ररक्षकांनी चुकी केली आहे. झेल इथून ड्रॉप झालाय. रोशन जो विस्फोटक आणि आक्रमक फलंदाज आहे, प्रयत्न करतोय. शेवटच्या क्षणी मात्र चेंडूला अडवणी केली जाते. तोपर्यंत दोन्ही बॅटरच्या दरम्यान धावा कंप्लीट केल्या गेल्या. सर धावा 3.
निश्चितच 3 धावा इथून मात्र कंप्लीट करण्यात आल्या. तर मनीष मसे यांच्यासाठी पारितोषिक, जर डायू लगावून जर का झेल पकडला तर मनीष मसे यांच्यासाठी ओमकार जिनगिरे यांच्याकडून 1000 रुपयाचे कॅश प्राइज आणि ऋषिकेश मोरे यांच्याकडनं देखील 1000. एक सिंगल आली आहे, सिंगल दाबीने धावफलक आता जाऊन पोहोचले. पारितोषिकांची खैरात खऱ्या अर्थाने या शेवटच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अगदी पहिल्या सामन्यापासून हे पारितोषिक लागलं जातंय. खऱ्या अर्थाने एक खेळाडूंचं मनोबल वाढवण्यासाठी हे पारितोषिक लागलं जातं. आपल्याच विभागामधील खेळाडू खऱ्या अर्थानं एक चांगला उभारणीस यावा, चांगला खेळाडूचा खेळ व्हावा, त्यासाठी मात्र त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी हे पारितोषिक. चांगला चेंडू, वेगवान चेंडू. तर मनीष मसे यांच्यासाठी पारितोषिक आणखीन एक ऍड केलं जातंय. जर का षटक हाताळलं तर एक विकेट जरी त्यांनी मिळवली तर त्यांना 2000 रुपयाचे कॅश प्राइज ओमकार जिनगिरे यांच्याकडून. आता तुम्ही ओव्हर टाकण्यासाठी या. आणखीन एक चांगला चेंडू, अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूरवरचा. दोनही जर पाहायला गेलो खेळाडू एकाच टीम मध्ये, एकाच मैदानावरती एकामेकांसमोर मात्र सराव करतायत. दोघांना एकमेकांचा अभ्यास आहे आणि आता मात्र त्या अभ्यास करून आता मात्र त्याच्यामध्ये यशस्वी ठरलाय गोलंदाजी करणारा 40 वॉरियर्स टीमचा गोलंदाज राज. फलंदाजी करत असताना देखील तेजसवरती आक्रमण. यावेळी आता गोलंदाजी करत असताना हा कमालीचा चेंडू अगदी पडल्यानंतर आतमध्ये आला, बॅटीला स्पर्श झाला आणि इथे मात्र विकेट आमैला परतवलाय. चला टीम मीटिंग नकोय केतन बामणे, चला लगेच फिल्डिंग सजवून घ्या. प्रत्येक ओव्हरवरती आपल्याला टीम मीटिंग नकोय. आपल्याला आज सेमीफायनल फायनलचा देखील सामना खेळवायचा आहे आणि जे खेळाडू कक्ष आहे त्याच्यामध्ये फक्त खेळाडू बसतील. जे खेळाडू कक्ष आहे त्याच्यामध्ये फक्त खेळाडू बसतील, ते खेळाडूंसाठी आहे फक्त. आणि टीम मीटिंग प्रत्येक चेंडूवरती किंवा प्रत्येक विकेट गेल्यावरती किंवा प्रत्येक ओव्हरवरती नकोय. टाइम वाचवायचे, 25 मिनिटांमध्ये आपल्याला 5 षटकं कंप्लीट करायचे आहेत. चला आमचे ऑफिशियल डीके सर, जर का 25 मिनिटांमध्ये षटकं कंप्लीट झाली नाही तर मात्र एक प्लेयर आतमध्ये घ्या पॉवर प्ले मधील. सर 25 मिनिटांचा अवधी द्या. जर का 25 मिनिटांच्या अतिरिक्त वेळ जर का घेतला गेला तर एक फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्या. पारितोषिक इथे मात्र कायम असेल. 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल दोन्ही फलंदाजांसाठी. पप्प्याजी कोकजे यांच्याकडून आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं आयोजनामध्ये त्यांचं देखील तेवढंच मोलाचा वाटा आहे. त्यांचं देखील प्रयत्न तेच आहेत, युवा खेळाडूंना खऱ्या अर्थानं प्लॅटफॉर्म मिळावा. आमचे सन्माननीय संकेतजी ठाकूर साहेबांना देखील विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत.
स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय एकच धाब्या चेंडूवरती. सहा धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर 55 धावांचा पाठलाग करत असताना दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 6 धावा धावफलकावरती. हा फटका देखील अगदी शॉर्ट थर्डमॅनला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे नीरज. एकच धाव मिळेल. सिंगल डबल खऱ्या अर्थानं सिंगल डबलला आता प्राधान्य दिलं जातं 55 धावांचा. षटकार हॅट्रिक साठी ओमकार जिनगिरे यांच्याकडनं देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. मनीष साठी देखील त्यांच्याकडनं पारितोषिक लागलं गेलंय. षटक हाताला एक विकेट मिळवली तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज. डायू लगावत जर का झेल पकडला तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज ओमकार जिनगिरे यांच्याकडून. हा फटका स्क्वेअर ऑफ द विकेट डीप स्क्वेअर लेगला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळेल. कॅप्टनचं आता कौतुक करूया. गोलंदाजाला साजेशी अशी क्षेत्ररक्षण मैदानामध्ये सजवलं जात आहे. केतन बामणे या टीमचा कॅप्टन आता मात्र चांगली कामगिरी मैदानामध्ये करतोय. 40-40 वॉरियर्स या टीमसाठी. खऱ्या अर्थानं या टीमचे पुरस्कर्ते ॲडव्होकेट संकेतजी भासे यांनी विश्वास ठेवलाय खऱ्या अर्थानं केतन वरती आणि त्या विश्वासाला खऱ्या अर्थानं साजेशी अशी कामगिरी मैदानामध्ये त्यांची संपूर्ण टीम करत असताना पाहायला मिळते. हा चौकार आलाय. फलंदाज तेजसच्या मधून हा चौकार आलाय आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचते या चौकाराच्या साह्यानं 12. दोन षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 14 ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये. 7च्या सरासरीनं 2 षटक इथून मात्र कंप्लीट झाली. 14 धावा धावफलकावरती. एक विकेट खऱ्या अर्थाने इथून गमावली आहे जी महत्वपूर्ण विकेट होती. अमयची सेकंड पॉवर प्ले बॅटिंग पॉवर प्ले आता मैदानामध्ये घेतला जातोय. चला थोडं स्पीडअप करा. 40-40 वॉरियर्स टीम. भरपूर सारा वेल आपल्याकडनं देखील खर्च केला जातोय. तिसरं षटक प्रगतीपथावरती गोलंदाजीसाठी आलाय बाला मसे आणि त्याच्यासाठी पारितोषिक असेल विकेट हॅट्रिक साठी. मेडन षटक जर का बाला मसेने जर का हाताळलं तर अक्षयजी खानविलकर साहेबांकडनं 5000 रुपयाचं कॅश प्राइज. आणि डॉट बॉल आलाय. परफ्यूम डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. अगदी नाकाच्या समोरून हा चेंडू निघून गेला. रोशनकडे उत्तर नव्हतं. डॉट बॉल आलाय.
5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे अक्षयजी खानविलकर साहेबांकडून खऱ्या अर्थानं निर्धाव षटकासाठी, मेडन षटकासाठी आणि हॅट्रिक साठी देवेंद्रजी चौरे यांच्याकडून 1,000 रुपयाचे कॅश प्राइज बाला मसेसाठी. त्या ताकदीचा गोलंदाज आहे. हा फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये इथे आणि इथून जर पाहायला गेलं तर कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळत होती बाळा मसेची, परंतु इथे झेल ड्रॉप केलाय नीरजनं. डोक्याची घंटा होऊ शकते का 40-40 वॉरियर्स टीम साठी, कारण की झेल इथून सुटण्यात आला रोशनचा. धावसंख्या आपण पाहतोय 15. चांगली गोलंदाजी. हा देखील फटका फसलाय फ्लाइंग स्लिपला. इथे मात्र झेल पकडली जाते अप्रतिम. स्वतः पडले परंतु झेल हातामध्ये अगदी कंप्लीट केला 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 गेला, गॅदर केलं गेलं चेंडूला. आणखीन एक विकेट. हा चांगला फटका, स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सागरच्या बाट मधून हा चौकार आला आणि या चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 19. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती विकेट आली असती तर आपल्याला बरंच काही पाहायला मिळालं असतं या मॅच मध्ये देखील. आणखीन एक चांगला चेंडू, एकच धाव. 13 चेंडू आणि 35 धाब्यांची गरज. तेरा चेंडू 35 धाब्यांची गरज आहे. इथूनही आपण पाहतोय HR वॉरियर्स या टीमला जिंकण्यासाठी. हा फटका क्षेत्ररक्षक राज आहे. या चेंडूवरती देखील झेल सोडण्यात आली आहे. राज सारख्या खऱ्या अर्थानं खेळाडूकडून या क्षेत्ररक्षकाकडून ह्या चुक्या अपेक्षित नसेल संघ मालकाला देखील आणि संघ नायकाला देखील, कारण की अगदी विश्वासू प्लेयर आहे. 12 चेंडू आणि 34 धाब्यांची गरज. 12 चेंडू आणि 34 धाब्यांची गरज आहे टीम HR वॉरियर्स.
राज विकेट हॅट्रिक साठी ओमकार आणि पप्प्या कोकजे यांच्याकडून 500 रुपये, परंतु हा फटका ओव्हर द बॉलर हेड. षटकार आलाय आणि षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली 27. राज 11 चेंडू 28 धावा. स्लोवर गतीमध्ये परिवर्तन, अगदी बॅक ऑफ द हँड स्लोवर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळतीये. डॉट बॉल आलाय, षटकार आलाय. आता राजला देखील विचार करण्यास भाग पाडलाय, कोणत्या फलंदाजाची मी झेल सोडली आहे हे त्याला देखील माहिती आहे. परंतु आता ते सर्व काही विसरून इथून मात्र आता चांगली गोलंदाजी मैदानामध्ये साकारावी लागेल. ऑन साइडला चांगला फटका, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव. दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि दुसरी धाव घेताना फलंदाज सागरला इथून परतावं लागेल. सॅक्रिफाईस केली विकेट. रोशनला स्ट्राईक हवी आहे. रोशन इथून या धावांचा पाठलाग करू शकतो, त्याच्याकडे ती काबिलियत आहे आणि त्याचसाठी खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर मात्र सागरला परतावलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय, अथर्व. हा फटका देखील दमदार आहे, ताकदीचा पुरेपूर वापर, प्रॉपर टायमिंग, येतोय दर्जेदार षटकार. डीजे जखमेवरती मीठ सोलतोय. हा फसवा चेंडू होता, अगदी आपण पाहतोय लॉंग लेग क्षेत्रामध्ये. एक टप्प्या अखेर चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, येतोय चौकार. अडतीस धावा धावफलकावरती लागल्यात. 55 धावांचा पाठलाग करायचाय. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 7, बनवायचे 17 धावा. आता मात्र विचार पडला असेल दोन्ही क्षेत्ररक्षकांना, कोणाचा झेल सोडलाय. हा चांगला चेंडू, वेगवान चेंडू, गतिमान चेंडू. ज्या अपेक्षा करत होता ना उचलीची, ती अपेक्षा आता या चेंडूवरती उचली दिली नाहीये गोलंदाज राजनं. शेवटचा चेंडू निर्धावाले, 6 चेंडू 17ची गरज आहे शेवटच्या षटकामध्ये. आता मात्र कोणता गोलंदाज येणार शेवटचं षटक हाताळण्यासाठी. रोशन नॉन स्ट्राईक एंड वरती असणार आहे.
शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धाबींची गरज. गोलंदाजीसाठी आलाय टीमचा कॅप्टन केतन बामणे, स्विमर. शेवटच्या षटकामध्ये पहिला चेंडू हवेमध्ये खेळलेत. दुसरी कंप्लीट झाली आहे. तिसऱ्या धावेसाठी कॉल दिला जातोय. तिसरी धाव घेताना पोचला जातोय. पहिल्या चेंडूवरती 3 धावा. 17ची गरज होती. एक्केचाळीस धावा धाव फलकावरती. 5 चेंडू आणि आता 14 धाव्यांची गरज. 5 चेंडू 5 चेंडू आणि 14 धाब्यांची गरज. टीमचा कॅप्टन आपण पाहतोय केतन बामणे स्वतः गोलंदाजीसाठी आलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. ही विकेट त्याला देखील माहिती आहे, महत्वाची होती. एक रन जरूर जाईल, परंतु विकेट जर का आली असती तर या मॅच मध्ये पुन्हा आपल्याला कमबॅक करताना पाहायला मिळाली असती. 5 चेंडू 14 धाब्यांची गरज. आखूळ टप्प्याचा चेंडू. आठ धावा. 4 चेंडू 8 धाब्यांची गरज. हा चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी राज कोणतीही धाव घेण्याचा प्रयत्न होणार नाहीये. आता येणारे 3 चेंडू 8 धाब्यांची गरज. या चेंडूवरती कोणतीही धाव आली नाहीये. रोशनला माहिती आहे इथून मला मॅच जिंकवायची असेल तर स्ट्राईक वरती राहणं गरजेचं आहे. एखादा मोठा फटका रोशन मात्र या मॅच मध्ये जर खेचून आणला तर मात्र पुन्हा आपण पाहतोय या मॅच मधली पूर्ण रंगतता निघून जाईल. परंतु डॉट बॉल किंवा विकेट आली. हा देखील चांगला फटका अलॉंग द कार्पेट. त्या ठिकाणी राज आहे. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धाबेसाठी कॉल आणि दुसरी धाव देखील कंप्लीट. इथे मात्र नशिबाच्या धावा. या नशिबाच्या धावा आपल्याला पाहायला मिळतात. राजने चांगली फिल्डिंग केली, परंतु पाहायला गेलं तर तिथे बाजारात थोडीशी चुकी झाली थ्रो मध्ये. अरे बॅकअपला आलेला खेळाडू इथे मात्र चुकला. अरे अगदी 4 धावा इथून कंप्लीट झाल्यात. शेवटचे 2 चेंडू आणि 4 धाब्यांची गरज. शेवटचे 2 चेंडू 4 धाब्यांची गरज. एक चेंडू निर्णायक आहे. अगदी पाहतोय आपण ह्या 4 धावा कुठेतरी निर्णायक ठरतील या मॅच मधील. या 4 धावा खूप मॅटर करणार आहेत. 16 चेंडू आणि 33 धाब्यांची गरज. 33 धाब्यांवरती खेळतोय. हा फटका फसलाय. राज आहे.